हॅलो, कशा आहात? किचन आईच्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भेंडीची आमटी, गावरान भेंडीची आमटी। तर त्यासाठी साहित्य: भेंडीची बी काढून घेतली, ह्याला मी कट करून एक तुम्हाला दाखवते। आणि हिरवी मिरची, मीठ, लवंग, 2-3 मिरे, दालचिनी, विलायची आणि धने, खोबरं, बाजरीचं पीठ, कोथिंबीर आणि हे कांदा। आपल्याला गॅसवर डायरेक्ट असा भाजून घ्यायचा, कट करून भाजायचं नाही। तर भेंडीची बी कशी काढायची मी दाखवते। तर आता शेतातले सीजन आहेत कापसाचे, कापसामध्ये भेंडी येते, ही गावरान भेंडी। आणि त्याच्याने आपल्याला आता गावरान पद्धतीने ही गावरान भेंडीची आमटी करायची। ती पाहत आपण कशी करायची। भेंडी कट करून मी त्यातले बी काढून घेते। ह्याला खूप काटे असते, तर सोलून यातली बी काढून घ्यायची। अशी काढून बी काढून घेऊन मग याची आपल्याला आमटी करून घ्यायची। त्याच्याने मी ही अगोदरच हे बी काढून घेऊन तुम्हाला दाखवले। चला तर मग आपण मसाला भाजायची तयारी करू। आता आपले भेंडीचे बी काढून झाले। आता फोडणीसाठी साहित्य आहे: अद्रक, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि खोबरं। हे आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर काढून घ्यायचं, कुटल्यासारखं करायचं। आणि फोडणीसाठी आता गॅस चालू केला आहे मी, त्याच्यावर जाळी ठेवली। हे तर आपल्याला कांदा असा फोडून घ्यायचा। आपण फोडून कट करून घ्यायचा नाही, असा फोडून कांदा भाजून घ्यायचे। दोन आपल्याला असं भाजून करायची आणि आमटी मस्त होती। आता काही कांदा खोबरं असं डायरेक्ट कट करण्यापेक्षा असे भाजून घेतली ना, आमटीला भारी चव येते। आता हे आपलं खोबरं भाजून झाले। आता आपण खोबरं लाईटला उचलून ठेवून इथं मस्त वर केली। 2 चमचे तेल टाकते मी याच्यात। आता आपण मसाला भाजून घेऊ। मिरची भाजून घेते मी आता। आता मी मिरची काढून घेते। धने 1 चमचा थोडे वर आहेत। आणि आता 1 विलायची, दालचिनी, लवंग आणि 2 मिरे ते भाजून घेऊ। दोन 3 लसणाच्या पाकळ्या टाकते, म्हणजे मसाल्याला चव येते। आणि कोथिंबीर, मसाला काढून घेते मी आता आपल्याला ही भेंडीची बी भाजून घ्यायची, चांगली भाजायची खमंग। मग आमटीला चव चांगली येते। याच्यासोबत मस्त एक भाकरी करायची गरम गरम। ह्याच्यात आपण आता थोडंसं तेल टाकू, चांगलं भाजून घेऊ। आता हे आपली भेंडीचे बी भाजून झालेत। आता हे आपण काढून घेऊ। कांदा भाजून झाला। आता आपण हे खोबरं आणि कांदा थोडं गरम करून घेऊ तेल टाकून, म्हणजे आमटीला चव छान येते। कांदा वरचे थोडे साल काढून घेतले, थोडे ठेवलेत, कारण मग कलर छान येतो आणि चव लागते, म्हणून मी पूर्ण काळं काढलं नाही। तर हे आपण तेल टाकून थोडं कांदा गरम करून घेऊ। भाजला आहे, पण गरम करण्याचं कारण एकच की आमटी चांगली लागते। तर याला थोडंसं तेल टाकून आपण थोडं गरम करून घेऊ। खोबरं भाजून झाले। हे खोबरं असं भाजल्यामुळं असं काळं दिसतंय, पण मध्ये तसंच पांढरे, हे असं कलर वरून काळा दिसतंय। ह्याने आमटीला भारी चव येते। आता हे काढून घेऊन आपण थंड करू आणि मिक्सरला काढून घेऊ।
थंड झाल्यावर आपलं भेंडीचं बी थंड झालं आहे. आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊ. त्याच्यानंतर मग ते मिरचीचा मसाला भाजलेला काढून घेऊ. आता याचं झालं बारीक करून घेऊ आता मिक्सरला. आता हे आपलं वाटून झालं. भेंडीचे दाणे, लसूण, अद्रक आणि ही मिरची मसाला वाटून झाला. आता आपण फोडणी देऊ आमटी. तेल टाकते. कढई गरम झाली. 4 चमचे तेल टाकते. कढीपत्ता टाकते. त्याचे असं तुकडे करून टाकायचे म्हणजे चांगले आपण शिजून पोटात जाते. आता हे अद्रक, लसूण आणि कोथिंबीर आणि थोडं खोबरं, आता याची पेस्ट आता हे टाकते याच्यात. त्यात हळद टाकते, छोटा एक चमचा. कोथिंबीर टाकते. हे आपलं भेंडीचं वाटलेलं ते वाटण टाकते आता. त्यात थोडंसं 2 चमचे आपण बाजरीचं पीठ टाकू. म्हणजे आमटी थोडी अशी घट्टसर मिळून येते आणि चव छान लागते. हे मिरचीचं वाटण टाकते आता. आता हे आपला मसाला चांगला परतून घेतला आहे. पाणी गरम करायला ठेवलं आहे. कधी बी आमटीला ह्याला आपल्याला करायचं असलं त्यात गरम पाणी टाकायचं म्हणजे चव छान येते. चांगलं परतून झालं हे. आता त्यात गरम पाणी टाकू. पहिले लोक ही भेंडीची आमटी करताना पाट्यावर वाटायची. आता मिक्सर आहे म्हणून आपण आता मिक्सरमध्ये काय करतो बारीक. किती कष्टाने वाटून हे करून करायची, त्या भाज्याला चव मस्त यायची, छान लागायची. आता हे आपण मिक्सरला वाटून आमटी तयार करतो. आणि याच्यासोबत आता आपण भाकर बनवणार आहोत बाजरीची मस्त. तर आपली आमटी फोडणी देऊन तयार झाली. आता त्याला एक उकळी येते. त्यात थोडंसं आणखी चवीला मीठ टाकू. थोडंसं 1.5 चमचे, छोटा चमचा 1.5 चमचे टाकते. आणि वरती थोडी कोथिंबीर टाकते. आणि साईडला उचलून ठेवू आणि भाकरीची तयारी करू. आता चला, मी आता तवा गरम करायला ठेवला आहे आणि बाजरीची भाकर पीठ घेतले. आता हे आपण बाजरीची भाकर तयार करू. आता बाजरीची भाकर आणि भेंडीची आमटी मस्त लागते. मस्त पातळ भाकर छान करू भाकर. आता लोखंडाच्या तव्यावर भाकर करायची. आपल्या पोटात लोह जाते. लोखंडाची वस्तू भांडेत 1-2 भांडे तरी आपण लोखंडाचे स्वयंपाकात वापरले पाहिजेत. पितळाचे आणि लोखंडाची. बघा भाकर करायची किती सोपी आहे. बाजरीची भाकरी खाल्ल्याच पाहिजेत. रोज गहू पोळी खाण्यापेक्षा भाकरी खायची. चला तर बघा कशी आता भाकर आपण
करून घेऊ भाकर. अशी करून मस्त असं खाली पीठ टाकायचं. पातळ भाकर मस्त अशी थापून घ्यायची. आता आपली भाकरी तयार झाली थापून. आता आपण तव्यावर टाकू. करून दोन्ही हातात घेऊन अशी टाकायची. त्याला आता पाणी लावायचं. पाणी लावून अशी करून मस्त भाजून घ्यायची भाकर. आता त्यासोबत कांदा फोडायचा. कांदा कट करून घ्यायचा नाही, फोडून वापरायचा खायला. तर भाकर आपण तर उलटी करून टाकू. कशी मस्त भाकर आली. तर भाकरी आपली तव्यावर आता एक साईड भाजून झाली. आता आपण अशी गॅसवर भाजून घेऊ. खमंग भाजून घ्यायची. हे आता आपली भाकर आता अशी करून खमंग भाजून झाली. चला आता आमटी आणि भाकर आपण सर्व करू. आता आपण कांदा फोडून घेऊ. चला तर मग किचन आयच्या मधली भेंडीची गावरान भेंडीची आमटी, भाकर, फोड्याला कांदा. खा, मस्त राहा, लाईक करा, शेअर करा. भेटू दुसऱ्या रेसिपीला. खा मस्त बाजरीची भाकर आणि आमटी.